सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जयविरत इंटरनेट न्यूजमध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। रामनवमी हा सण उत्साहात साजरा। चैत्र शुद्ध नवमी या चैत्रातील नवरात्राचा 9वा दिवस आहे। या तिथीस रामाचा जन्म झाला। हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात। त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर राम जन्माचा सोहळा होतो। रामाच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारासमवेत गाठी पण घालतात। राम जन्म झाल्यावर फटाके फोडतात, त्यानंतर आरती करून प्रसाद वाटतात। भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो। रामनवमीचे एक व्रतही आहे। भगवान श्री रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमी गुरुवार पुष्य आणि कर्क लग्नात झाला होता। विशेष म्हणजे महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरित्र मानस लिहिण्यास सुरुवात केली होती। श्री विष्णूचा 7वा अवतार श्री राम यांच्या जन्माप्रित्यर्थ श्री रामनवमी साजरी केली जाते। या दिवशी पुष्प नक्षत्रावर मध्यान्ही कर्क लग्नी सूर्यादी 5 ग्रह असताना अयोध्येत श्री रामाचा जन्म झाला। देवता व अवतार यांच्या जन्मतिथीला त्यांचे तत्व भूतलावर जास्त असते। श्री रामनवमीला श्रीराम जय राम जय जय राम हा नामजप तसेच श्री रामाचे अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्री राम तत्वाचा जास्तीत जास्त लाभ घेता येतो। डोंबिवली पूर्वेतील बाजीप्रभू चौकातील राम मंदिरात रामनवमी हा सण मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी राम जन्म साजरा करण्यात आला, तर कीर्तन भजन करून रामाचा जपही करण्यात आला। दशरथ मुरुडकर यांच्या घरात चैत्र नवरात्र साजरी। 31 मार्च ते 8 मार्च या काळात दशरथ मुरुडकर यांनी आपल्या राहत्या घरात देवीची स्थापना करून चैत्र नवरात्र साजरी केली। दशरथ मुरुडकर यांनी राहत्या घरात 31 मार्च रोजी देवीची स्थापना करून 9 दिवस भक्तिभावाने देवीची पूजा अर्चा केली। 8व्या दिवशी अष्टमीची पूजा व होम हवन करण्यात आले। या दिवशी त्यांच्या राहत्या घरी देवीचा प्रसादही देण्यात आला। अनेक भक्तांनी दशरथ मुरुडकर यांच्या घरी जाऊन देवीचे दर्शन घेतले। सुंदर अशी मूर्ती जिच्याकडे पाहताच सर्व भक्त खुश होताना दिसत होते। अखेर या देवीचे विसर्जन 8 एप्रिल म्हणजेच रामनवमी दिवशी थाटामाटात करण्याचे ठरल्याचे दशरथ मुरुडकर यांनी सांगितले। एकविरा देवीची चैत्र यात्रा संपन्न। एकविरा आईचा उदो उदो असा जयघोष करीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी रविवारी श्री एकविरा देवीचे रांगा लावून दर्शन घेतले। एकविरा देवीच्या चैत्री यात्रेचे आणि पालखी सोहळ्याचा मुख्य दिवस असल्याने मानाच्या पालखीमध्ये मोठ्या संख्येने आगरी कोळी बांधव सहभागी झाले होते। ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या। यात्रेचा मुख्य दिवस असल्याने गडावर दर्शनासाठी भाविकांच्या सुमारे 1.5 ते 2 किलोमीटर तर वाहनांच्या कारल्या फाट्यापर्यंत रांगा लागल्या होत्या। ढोल ताशांच्या तालावर फेर धरीत महिलांनी सोहळ्यात रंगत आणली। भाविकांना देवीचे दर्शन विनासायास व्हावे यासाठी देवस्थानाने केलेल्या दर्शनबारीत क्लोज सर्किट टीव्हीचा वापर केला होता। यात्रेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे सोमवारी गडावर देवीच्या तेलवण्याचा कार्यक्रम झाला। त्याचप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रम झाले। तर या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी। आपल्या सूचना व समस्या आम्हाला जरूर कळवा। आमचे दूरध्वनी क्रमांक, आमचा ईमेल ॲड्रेस, आमचे दूरध्वनी क्रमांक 9819886358 9820104851। आमचे ईमेल आय डी आहेत jiavirat@gmail.com, grandmastermusic71@gmail.com। आम्ही दररोज रात्र 9:30 घेऊन येतो नवीन घडामोडी। तर पाहायला विसरू नका www.javirat.com मधील जयविरत न्यूज। धन्यवाद।